प्रकल्प विरुद्ध आहेत, मी विरुद्ध नाहीये, प्रकल्पाचे विरुद्ध नाही, हे माझे धारावीकर आहेत. पिढ्यानपिढ्यात या ज्या एका वातावरणात राहत आहेत त्या वातावरणामध्ये एक रात्र अदानीने काढून दाखवावी, एक रात्र. मग तुम्ही उंच उंच टॉवर बांधणार, ते टॉवर असे बांधणार की तुमच्या घरामध्ये ऊनच येणार नाही, म्हणजे संपूर्ण कुबट वातावरण सगळं ते करून टाकणार. माझं तर जाहीर मागणं आहे, जे मी पहिलं बोललोय की जिथल्या तिथे घर, चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही. दुसरी गोष्ट, जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा TDR म्हणतोय, 100 कोटीच्या वर. मग यांच्या पिढ्यान बसून काही न करता, हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा TDR तिकडे मिळतोय. हा सगळीकडे वापरणार, म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा. एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला TDR पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं, तिकडनं घ्यायचं, त्याचं सही सर्टिफिकेट लावायचं आणि मग पुढच्या परवानगीसाठी, म्हणजे इकडे परवानगीशिवाय अदानी सुटलाय आणि तिकडे अदानीच्या परवानगीशिवाय तुमचा विकासच होणार नाही. तुमचा म्हणजे हे मुंबईत इतरत्र, म्हणजे सगळ्या झोपडपट्टी योजना असतील, आणखीन कुठल्या योजना असतील, घरं बांधायचं असेल, नाही, पहिला अदानीकडनं TDR घ्या. आणि हा विकास करायचाच असेल तर मग या धारावीमध्ये माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरं द्या, माझ्या गिरणी कामगारांना घरं द्या, सफाई कामगारांना घरं द्या, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या. ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डॉलर आहे आणि मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे, पण हे त्यांना पचत नाही आहे. मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं, मुंबईला कसं चिरडायला पाहिजे, कसं ठेचून टाकायचं, चेचून टाकायचं, सगळं काही गुजरातला न्यायचं. अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली. आता काही जण म्हणतात आणि जिथल्या तिथे घर, पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे. कोळीवाड्यांचं सीमांकन करा, कुंभारवाड्यांचं करा, ज्यांना ओपन एअर म्हणजे पापड वाळवतायत, लोणची करतात, आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागा तिथे दिलीच पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. तिथे मिळालंच पाहिजे, जायचं नाही, हलायचं नाही. आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे. पोलिसांना सुद्धा सांगतोय, सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. नोंद तुमच्याकडे पण होते, नोंद जनतेकडे पण होते. सरकार कधी येत आणि कधी जातं, पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, त्याला मात्र सोडू नका, त्याच्या मागे उभे राहा तुम्ही. आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांची गुंड इकडे सोडलेले आहेत, पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका. तुमच्यासोबत काही पोलीस आले तर मी तुमच्यासोबत येईल.